हे तरी गमावल्यासारखं वाटतं, पण ते दुपटीनं परत येत असतं बर का. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अरे कुणा वाचून कुणाचं काही चढत नाही, कधीच आणि कसलंच नाही. कारण सांभाळणारे आम्ही असतो. अरे अगदी तशीच वेळ आली तर तान्ह बाळ सुद्धा आईविना जगतच की. आज सुद्धा काही एक अडणार नाही. शिवशंकर शंभो. बाळा आम्ही काही करत नाही, तुमचा विश्वास आणि श्रद्धा सगळं ठरवता. जर समोर उभी राहिलीस त्या विश्वासानं सगळं जिंकलं होतं. बाळा देवाला सांगू नका की तुमची संकट किती मोठी आहेत ते. तुमच्या संकटांना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ते. शिवार शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो. बाळा आम्ही काही करत नाही, तुमचा विश्वास आणि श्रद्धा सगळं ठरवता. जर समोर उभी राहिलीस त्या विषयी मनगटावर बांधली जाते, अर्थात तळ हाताच्या मुळाशी. ते 3 रेषा असतात, त्याला मणिबंध म्हणतात. आयुष्याची रेषा आणि भाग्याची रेषा, दोघांचा उगम इथेच असतो. शरीराचे, नशिबाचे आणि लौकिक जगाचे भोग संपवण्याची ताकद इथेच असते. या ठिकाणी राखी बांधे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची कृपा प्राप्त होते. ब्रह्माच्या कृपेने कीर्ती मिळते, विष्णूच्या कृपेने रक्षण होतं आणि शंकराच्या कृपेने दुर्गुणांचा नाश होतो. साधा सुद्धा दिसणारा राखीचा धागा इतकं काही करून राखी